दिग्रस तहसील समोर ठिय्या, बेमुदत संपला आक्रमक वळण, प्रशासन हादरले. प्रलंबित मागण्यांकडे शासनाच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आता अधिक आक्रमक झाला असून आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. अभी नहीं तो कभी नहीचा नारा देत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तहसील समोर सकाळपासूनच विविध विभागातील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र जमले. प्रलंबित मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याचा आरोप करत संतप्त कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र टीका केली. 15 महिन्यांपासून चर्चेसाठी वेळ न देणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, रिक्त पदे भरणे, कॅशलेस आरोग्य योजना लागू करणे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. तहसील कार्यालयातील कामकाजावर या आंदोलनाचा परिणाम दिसून येत असून अनेक शासकीय कामे ठप्प झाल्याचे चित्र आहे. नागरिकांना विविध कामांसाठी ताटकळत बसावे लागत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत कर्मचाऱ्यांनी शासनाला थेट आव्हान दिले असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.